रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। महाविजय 2024च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आता इलेक्शन मोड मध्ये आलेले आहेत। सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीनं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षामध्ये जी काही कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी बघायला मिळाली, योजनांची मालिका बघायला मिळाली आणि त्या माध्यमातून जे काही करोडो लाभार्थी देशभरात तयार झाले, त्या लाभार्थ्यांशी जाऊन संवाद साधणं, भाजपची संघटनात्मक स्थिती जी काही गावागावांमध्ये आहे ती जाऊन त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आणि त्या ठिकाणी 18 प्रकारची कामं त्या गावात जाऊन करणं, हा विषय घेऊन भारतीय जनता पार्टीने गाव चलो अभियान घोषित केलेलं आहे। देशभरामध्ये हे अभियान होत आहे। महाराष्ट्रातल्या 98,000 बूथवरती हे अभियान होत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या गावांमध्ये, सगळ्या प्रभागांमध्ये हे अभियान होत आहे आणि त्यामुळे राज्याचे सगळे मोठे नेते हे अभियानामध्ये 24 तासासाठी एका गावात जाणार आहेत आणि संघटनेने दिलेले जे काही 18 विषय आहेत त्या विषयामध्ये काम पूर्ण करून ते त्या ठिकाणी हे अभियान संपवणार आहेत। आदरणीय राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नागपूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये काटोळ विधानसभेमध्ये पारडशिंगा गाव आहे त्या ठिकाणी गाव चलो अभियानसाठी जाणार आहेत। आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे अमरावतीमध्ये साऊर या गावामध्ये जाणार आहेत। त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आपले पनवेलचे सन्माननीय आमदार हे गाव चलो अभियानसाठी नेरे या ठिकाणी जाणार आहेत। आमदार महेशजी बालदी हे न्हावे या ठिकाणी जाणार आहेत। आदरणीय बाळासाहेबजी पाटील हे खारघर येथे जाणार आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी हे चौकमध्ये त्या ठिकाणी खालापूर तालुक्यात जाणार आहेत। अशा प्रकारे अरुण शेठजी प्रभाग क्रमांक 9 मध्ये जाणार आहेत। असे सगळेच नेते हे त्या ठिकाणी एक एक गावामध्ये जाऊन 24 तासासाठी संघटनेने जे अपेक्षित केलेलं आहे हे त्या ठिकाणी करणार आहे व त्या ठिकाणी जाऊन संघटनेची रचना व्यवस्थित आहे त्यांच्याशी संवाद साधणं, कुठे काही बदल करण्याची गरज असेल तर ते करून घेणं, बूथ समिती व्यवस्थित चेक करून घेणं, त्या ठिकाणी लाभार्थी जे काही मागच्या 9 वर्षात मोदीजींच्या माध्यमातून बनलेले आहेत, मोदीजींनी विकासाची गॅरंटी दिली आणि ती पूर्ण करून दाखवली, त्यामुळे त्या सगळ्या लाभार्थ्यांशी संवाद साधणं हा विषय त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। गावांमध्ये युवांशी जाऊन संपर्क संवाद, महिला आमच्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्याशी जाऊन संवाद करणं, महिला बचत गट आहेत, लखपती दिदी अशा माध्यमातून 1 करोड महिलांना लखपती त्या ठिकाणी सेल्फ हेल्प ग्रुपला बचत गटांना करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला। त्या सगळ्या माता भगिनींची संवाद, गावातले जी मित्रमंडळ आहेत, गावातले जे काही किसान बांधव आहेत, अशा सगळ्यांना जी काही मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून भरभरून मिळते, अशा सगळ्या घटकांशी संवाद साधून त्यांच्याशी संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून गाव चलो अभियान पूर्ण केलं जाणार।